बदलापुरात खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी. अंधारात खड्डा न दिसल्यानं दुचाकी घसरून अपघात. तर लोणी काळभोरमध्ये 2 वर्षांच्या चिमुकल्याचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू. भाजप ऑपरेशन राम मंदिर करतंय का? चोरीचा पैसा फोडाफोडीसाठी वापरला जातोय का? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल. राम मंदिरातील दानचोरीबाबत जाब विचारण्यासाठी 5 जुलैला शिवसेना ठाकरे पक्षाचं राम रक्षा आंदोलन. अब हिंदू माफ नहीं करेगा हा आमचा नारा. ठाकरेंकडून घोषणा. हिंदू राष्ट्राच्या बदनामीसाठी नवी नौटंकी सुरू. कितीही महाआरती केल्या तरीही देव पावणार नाही. नितेश राणेंचा उद्धव ठाकरे नटोला. जबाबदारी झटकणारे लोक सत्तेत बसलेत. मुंबईच्या नालेसफाईवरून आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. विधानसभेत जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधवांमध्ये वादाची चिणगी. सभागृहात आधी कोण बोलणार यावरून रंगला वाद. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांमध्ये फोनवरून शाब्दिक चकमक. महापौर दालनातील कर्मचाऱ्यांना पेडणेकरांनी विचारला जाब. विक्रोळीतील खासगी रुग्णालयामध्ये नातेवाईकांचा संताप. ताप आलेल्या तरुणाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप. रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची आमदार सुनील राऊतांची मागणी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला मोबाईल फोन. आणि शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग विक्रीला बंदी. आमदार विक्रम पाचपुतेंच्या प्रश्नावर मंत्री झिरवाळ यांचे निर्देश. पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर येते आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरीला पोलीस कोठडी नाकारण्यात आलेली आहे. आता सध्या मोठी अपडेट आपण पाहतोय. पोलीस कोठडी नाकारण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी आता करण्यात आलेली आहे. सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पोलिसांनी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र आता सध्या त्यांना पोलीस कोठडी नाकारण्यात आलेली आहे. कोर्टानं त्यांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. सिया आणि चेतन या प्रकरणामध्ये त्यांना केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट आपण पाहतोय. सिया आणि चेतन यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. लोहगडावरील केतन हत्या प्रकरणात मोठी सुनावणी सध्या समोर आलेली आहे. न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांकडून त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली जाऊ शकते अशी शक्यता होती आणि आता त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये. त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेलं आहे दोन्ही. आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये. ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे. गेल्याही वेळेस नाही, त्यांचे जे आज ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स कुठल्याही प्रकारे सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी. त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी आज. ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही. किती तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी? 14 दिवसाची. 16. सेया आणि चेतननी अजून एका व्यक्तीचा संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारी आज रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नाही. आज के रिपोर्ट में ऐसा कोई उसके बारे में कोई जिक्र किया नहीं है. आज अदालत में उन्होंने 3 दिन का पुलिस कस्टडी मिलने के लिए उन्होंने एप्लीकेशन दिया था. लेकिन उसमें जो ग्राउंड्स देखते हुए कोर्ट को वो ग्राउंड्स पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए सफिशिएंट नहीं लगे, इसलिए कोर्ट ने उनको जुडिशियल कस्टडी में आज लिया है. लाइट डिटेक्टर टेस्ट के बारे में आज लाइट डिटेक्टर टेस्ट के जो एप्लीकेशन है वो उन्होंने आज प्रेस नहीं किया है. शायद वो उनको उसकी जरूरत नहीं है ऐसा बोल रहे हैं. सर, जुडिशियल कस्टडी के लिए आपने जो आर्ग्यूमेंट किया था उसमें क्या था? ये आज के वही बताया कि आज के जो ग्राउंड्स है वो सफिशिएंट नहीं है पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए. तो कोर्ट ने वो एक्सेप्ट कर लिया है आर्ग्यूमेंट. अभी आप बेल एप्लीकेशन बुक करेंगे? नहीं, अभी नहीं. आगे की बात है. अभी तक तो बेल एप्लीकेशन इज टू अर्ली टू कमेंट ऑन. So we basically they were presented. The accused were presented before the honorable court today. The IO has given, the investigating officer presented about 5 reasons why their police custody should be extended.
However, the court, after considering the reasons and the arguments of my learned friend and myself, has decided that the arguments were not sufficient. Already 12 days of police custody has been given, and that has been sufficient. They have been taken into magisterial custody and will be sent to the central prison for the next 15 days, so 16. यानंतर पुढची एक सविस्तर बातमी बघूया. राजकीय भूकंप, कुरघोडी आणि जागा वाटपाचे दावे प्रतिदावे यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. काही दिवसांपूर्वी शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी केलं आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी सचिन अहिर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गोत्यात सामील झालेत आणि शिंदेंनी थेट त्यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती पदाची माळही टाकली. पण या सगळ्या घडामोडींवरून आता महायुतीतच कडू वाद सुरू झालाय. पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट. हा सत्तेतल्या मित्राला झटका आहे आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांना झटका आहे आणि सचिनसोबत टीम आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बीजेपीला शक्य झालं नाही पुऱ्या हिंदुस्थानात, ते एकनाथजीनं इथं महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्राला मजबूती करण्याचं काम मला वाटतं एकनाथजी साहेबांनी केलेलं आहे. शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या आमदार बच्चू कडूंनी विरोधकांसह मित्रपक्ष असलेल्या भाजपला लगावलेला हा टोला. बच्चू कडूंच्या या विधानाला किनार आहे ती सचिन अहिर प्रकरणाची. उद्धव ठाकरेंची साथ सोडून सचिन अहिर 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात सामील झाले. शिंदेंनी सचिन अहिरांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची माळ गळ्यात टाकली. याच घडामोडींवरून बोलताना बच्चू कडूंनी बोललेले हे बोल विरोधकांसोबत शिवसेनेचा महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपासाठीही घायाळ करणारे आहेत. आता सचिन आला तर त्याची टीम येणार ना क्रिकेटची. त्याच्यानं कसं आहे, हा सत्तेतल्या मित्राला झटका आहे आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांना झटका आहे आणि सचिनसोबत टीम आल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतून सचिन अहिर हे शिंदेंसोबत येण्यापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांना गळाला लावत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संसदेतली ताकद वाढली आहे. एनडीएकडे असलेले 293 सदस्य, टीएमसी 20 आणि युबीटीचे फुटलेले 6 खासदार असं मिळून 319 खासदारांचं बळ एनडीए सोबत आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत 6 खासदारांचं बळ मिळाल्यानं केंद्र सरकार अधिक मजबूत झालंय. या संदर्भात बोलताना बच्चू कडूंनी राज्यातील भाजपला डिवचण्याची संधीही साधून घेतली. केंद्र मजबूत करण्याचं काम, केंद्र सरकार मजबूत करण्याचं काम सध्या पुऱ्या हिंदुस्थानात फक्त एकनाथजी शिंदे करत आहे. म्हणजे बीजेपीला शक्य झालं नाही पुऱ्या हिंदुस्थानात, ते एकनाथजीनं इथं महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्राला मजबूती करण्याचं काम मला वाटतं एकनाथजी साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यानं मोदी साहेब आणि शहाजी यांना आता पूर्ण ताकदीनं मजबूती भेटलेली आहे. आला वेळ तर ते विधेयक पण महिला आरक्षणाचं, ते पण या ताकदीमुळं निश्चितच आम्ही पाहतो समोर झालं गेल्याशिवाय राहणार. याचवेळी बोलताना बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. भारत को जरूरत है देवेंद्र जी की. देवेंद्र जी भारत में, भारत के सरकार, भारत के लिए उनकी जो स्टडी है, उनका जो अभ्यास है, उनकी जो काम करने का तरीका है, वो देश पे उसका अगर देश पातळी पर अगर गए वो देश के सर, तो जरूर उसका फायदा होगा देश को. बच्चू कडू यांनी लगावलेले टोले मित्रपक्ष असलेल्या भाजपला रुचलेले नाहीत. याचवेळी भाजपनेही बच्चू कडूंना कडू बोल सुनावले. भाजपनेही बच्चू कडूंवर पलटवार केला. बच्चू कडूंना कदाचित भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, ताकद आणि क्षमता याचा अंदाज आहे की नाही मला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे बच्चू कडूंनी हे करू नये. प्रसिद्धीसाठी कशासाठी करतात मला माहीत नाही. शिंदेसाहेबी त्याची दखल घेतील, परंतु कदाचित कॉन्ट्रावर्सी करून आपल्या चर्चेत राहता येईल असं त्यामागे असू शकतं. मला वाटतं असं करून काही साध्य होणार नाही. भारतीय जनता पार्टी फार मोठा पक्ष आहे, फार मोठं नेतृत्व आहे, लोकाभिमुख नेतृत्व आहे, पक्ष आहे. त्याच्यामुळं अशा फुटकळ चिंता भारतीय जनता पार्टीला करायचं काय कारण नाही. बच्चू कडू आणि भाजपात यापूर्वीही खणाखणी झाली होती. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात बच्चू कडू आणि भाजप नेते आमने सामने आले होते. तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? दाखवायचा विषय नाही आहे, दुसऱ्या इकडे चर्चा जात आहे, बरोबर नाही.
नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल मंत्री महोदय बोला. पण याचवेळी शिंदेंनी राबवलेल्या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला. मात्र याच वेळी आता महायुतीतच कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसून आलंय. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.